नमस्कार, मी ॲडव्होकेट मनोज टेकाडे, प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष। आज जो फादर ॲग्नल वाशीमधील फादर ॲग्नल स्कूलच्या स्कूल व्हॅनला अपघात होऊन 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। ही घटना दुर्दैवी आहे, परंतु ही घटना होण्यास आरटीओ विभाग, शाळा प्रशासन आणि शिवाय जो स्कूल व्हॅन कॉन्ट्रॅक्टर आहे हा सर्वस्वी जबाबदार आहेत। यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। स्कूल कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करून त्याचं लायसन्स जे आहे त्याला स्कूल व्हॅनचं ते कॅन्सल झालं पाहिजे। शिवाय त्या ड्रायव्हरचं सुद्धा लायसन्स कॅन्सल झालं पाहिजे आणि पुढे भविष्यात यांना स्कूल व्हॅन या स्कूल कॉन्ट्रॅक्टरला कोणतीही स्कूल व्हॅनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही पाहिजे। आरटीओ विभागाने तशी दक्षता घ्यावी। शिवाय या संदर्भात एनओसी जी शाळेने दिली आहे या स्कूल व्हॅनसाठी त्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी व्हायला हवी, कारण विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि याची गंभीरतेने आरटीओ विभागाने कसून चौकशी करून या संदर्भात जे पुढील फ्युचरमध्ये अशा घटना घडू नये यासाठी कडक नियमावली बनवण्यासंदर्भात सुद्धा आरटीओ विभागाने पावलं उचलावीत। अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटनेतर्फे गंभीर दखल घेऊन या संदर्भात आंदोलन करण्यात येईल असा इशारा या व्हिडिओद्वारे मी देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।